ऋषभ पंत फक्त ऋषभ पंतच्या बाबतीत एक तुम्हाला आतल्या बुटातली बातमी सांगली की संघ व्यवस्थापनाकडून एक फिलर कदाचित गेलेला आहे निवड समितीकडे की जर तो फक्त फलंदाज म्हणूनही जर त्याने स्वतःला प्रूव्ह केलं तर आम्हाला तो नुसता फलंदाज म्हणून सुद्धा हवा हे क्लिअर केलं गेलेलं आहे. शेवटचा सेट तो म्हणजे फास्ट बॉलर्सचा, त्याच्यापैकी जसप्रीत बुमराहबद्दल काही बोलण्यात विषय नाही. माझ्या दृष्टीने अर्शदीप सिंगला आपण T20 मध्ये एवढं बॅक केलेलं आहे, तर अर्शदीप सिंग नक्की आहे. म्हणजे वर्ल्ड कप मधली सगळ्यात महत्वाची मॅच ही फायनल जरी असली तरी खऱ्या अर्थाने महत्वाची मॅच जी आहे इंडिया पाकिस्तान ती आपल्या वेळेनुसार 9 जूनला न्यूयॉर्क मध्ये होणार आहे. भारताच्या म्हणजे परत भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. हा किती 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 बाळबोध प्रश्न आहे हा, की भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत का? म्हणजे तुलाच हवा असता ना की प्रत्येक वेळी नाही नाही इंडियाने पाकिस्तानला हरवतो, तर मग तुला जायला कसं मिळणार मग? नमस्कार नमस्कार नमस्कार. आज हॅलो हॅलो हॅल्लोनी सुरुवात नाहीये, नमस्कारनी सुरुवात आहे. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आजचा विषय IPL तोंडावरती आलेली असताना वर्ल्ड कपच्या दृष्टीने IPL मध्ये आपल्याला काय बघायचंय हा आहे. आणि आज कट्टा पूर्ण भरलेला आहे. अमोल गोखले आहेत, द हिंदूचे अमोल कराडकर आहेत आणि मी आदित्य जोशी आहे. तर आपण सुरुवात याचपासून करूया. अमोल कराडकर, तुमच्याकडे येतोय. या IPL मध्ये वर्ल्ड कपच्या दृष्टीने आपण काय बघतोय? वर्ल्ड कपच्या दृष्टीने साधारणतः म्हणजे मला असं वाटतं आदित्य की IPL हा असा एक विचित्र इव्हेंट आलेला आहे क्रिकेट जगतात की दरवर्षी जगाच्या कानाकोपऱ्यात जे काही क्रिकेट खेळलं जातं ते कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने IPL मध्ये संधी मिळावी याच्याकरता खेळलं जातं की काय. या अशा आपण ठिकाणी आलेलो असताना, या अशा मुक्कामाला आलेलो असताना या वर्षी असं आहे की विशेषतः भारतीय खेळाडूंसाठी IPL ही फक्त या वर्षीची IPL, पुढच्या वर्षीची मेगा ऑप्शन याच्या पलीकडे जाऊन मध्ये जे वर्ल्ड कप आहे, कारण काय वर्ल्ड कपचा भारतीय संघ हा स्पोर्ट्स कट्टाच्या लाईव्ह स्ट्रीमच्या लिंक मध्ये शक्य जेवढी लोक अजून होऊ शकतील ना ऍड, तेवढी सगळी जागा अजून मोकळ्यात असं मला स्वतःला वाटतं. त्याच्यामुळे या वर्षीच्या IPL मध्ये भारतीय खेळाडूंचं विशेष लक्ष ऍटलिस्ट एप्रिल एंड पर्यंत, एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कधीतरी संघ जाहीर होईल तोपर्यंत जेवढं स्वतःच्या संघासाठी नाणं खणखणीत वाजवायचं तेवढंच अजित आगरकर आणि त्याच्या 4 मित्रांचं दार रोठावायचं, अशी दुहेरी कामगिरी करायचं खेळाडूंचं माझ्या मते लक्ष असेल जवळजवळ सर्व खेळाडूंचं. एप्रिल एंड पर्यंत निवड समितीला किती खेळाडूंची नावं पाठवायची आहेत? 15. 1 मे डेडलाईन आहे. जसं 2023 वर्ल्ड कपचे नियम होते तसेच नियम आहेत. 1 मे पर्यंत संघ निवड घोषित करायची आणि मग मागच्या दारांनी म्हणजे इंजुरी जरी नसेल तरी 25 मे पर्यंत तुम्ही संघात बदल करूच शकता. आणि 25 मे पासून टुर्नामेंट विंडो सुरू होते, म्हणजे तोपर्यंत IPL मधली एकच मॅच उरली असेल. ओके, त्याच्यानंतर फक्त इंजुरी शिवाय तुम्ही कोणाला संघ बदल करू शकत नाही, असं यावर्षी नियमावली आहे. हा म्हणजे कोणाचा फॉर्म गेला, कोणाचा फॉर्म गेला तर तुझे पता नाहीये तू इंजुर्ड आहे, लेकिन तू इंजुर्ड आहे, हे जे आहे ते त्याच्यानंतर होऊ शकतं. हा आदित्य, हा नाही, माहिती सगळ्यांच्या माहितीसाठी 1 जूनला स्पर्धा चालू होतीये आणि पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कप हा आपल्या NRI साठी त्यांच्या घरात खेळवण्यात येणार आहे. आणि वर्ल्ड कप होणार आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिकेमध्ये. तर मॉन्टी, भारताच्या मॅचेस कुठे कुठे आहेत या वर्ल्ड कपच्या? भारताच्या मॅचेस बिग ऍपल जे आहे तिथे महत्वाची मॅच जी कुठली आहे, म्हणजे वर्ल्ड कप मधली सगळ्यात महत्वाची मॅच ही फायनल जरी असली तरी खऱ्या अर्थाने महत्वाची मॅच जी आहे इंडिया पाकिस्तान ती आपल्या वेळेनुसार 9 जूनला न्यूयॉर्क मध्ये होणार आहे. भारताच्या म्हणजे परत भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत. हा किती 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 बाळबोध प्रश्न आहे हा,
की भारत पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहेत का? म्हणजे तुलाच हवा असता ना की प्रत्येक वेळी नाही नाही इंडिया आणि पाकिस्तानला हरवतो, तर मग तुला जायला कसं मिळणार? मग तुझं एमसीजी ला गेला होतास मॅच बघायला, आता तुला न्यूयॉर्कला जायचं, मग संधी कशी मिळणार? ती मिळायला पाहिजे ना तुला संधी. त्यामुळे भारताचे ग्रुप स्टेजेसचे सगळे मॅचेस हे अमेरिकेमध्ये आहेत. दोन न्यूयॉर्कला मॅचेस आहेत, एक लॉडरहिलला मॅच आहे कॅनडा विरुद्ध. त्यामुळे भारताच्या मॅचेस तरी अमेरिकेमध्ये आहेत, पण स्पर्धेची जी नॉकआउट आहे, सुपर 8 म्हणा, सेमीफायनल, फायनल, हे सगळे वेस्ट इंडिज मध्ये आहेत. ओके. आता आपण कळीच्या मुद्द्यावरती येऊया. म्हणजे याच्यामध्ये मनभेद, मतभेद असू शकतात अर्थात. पण माझ्या दृष्टीने म्हणजे जर का आपले बीसीसीआयचे सेक्रेटरी अत्यंत पारदर्शक आणि प्रेमळ असल्यामुळे त्यांनी राजकोट स्टेडियमच्या उद्घाटनाच्या वेळी नामकरणाच्या वेळी त्यांनी जी अनाउन्समेंट केली की रोहित शर्मा भारताचा कॅप्टन असेल आणि हार्दिक पांड्या वाईस कॅप्टन असेल, त्याच्यामुळे रोहित शर्माची जागा पक्की झाली. नाहीतर आज त्याच्यावरती मतभेद असू शकले असते या चर्चेमध्ये. ते जय शहानी संपवलेले आहेत. त्याच्यामुळे रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव हे 4-11 मधले अत्यंत कन्फर्म आहेत. रिंकू सिंग, अर्शदीप सिंग हे 15 मध्ये कन्फर्म आहेत. म्हणजे उरले 9 स्लॉट्स. तर आता बाकीच्या स्लॉट्स बद्दल काय मत आहे तुमचं? आधी अमोल. मला वाटतं आदित्य, तू म्हणलास तसं ते जे पहिले 4 आहेत ना, ते सोडून उरलेले 11 स्लॉट्स म्हणजे 7-11 मधले आणि पुढचे 4 हे ऍज ऑफ नाऊ ओपन आहेत. याचं मुख्य कारण मला असं म्हणायचं आहे की जर रिसेन्सी बायसवर, म्हणजे एकेकाळी असं जे व्हायचं की चॅलेंजर ट्रॉफी जी व्हायची इंडिया रेड ब्लू ग्रीन, आणि त्याच्यावरून पुढच्या आठवड्यात होणाऱ्या सिरीज साठी वन डेची संघ निवड व्हायची, तसं यावेळेस आयपीएलचं जर स्वरूप असणार असेल तर रिंकू घ्या, यशस्वी घ्या, रवी बिश्नोई घ्या, मोहम्मद सिराज घ्या, अर्शदीप घ्या आणि विराट कोहली घ्या. या कोणाचाही जर आयपीएलच्या पहिल्या 8 ते 9 मॅचेस पैकी 7 मॅचेस मध्ये जर फॉर्म गेला असेल तर त्यांचा जो प्रतिस्पर्धी आहे त्या जागेकरता त्याला कसं डावलणार हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे 4 नावं जी तू घेतलीस की ज्याला पर्याय नाही, ते आयुर्विम्यासारखे आहेत, ओके, या कॅटेगरीतले ते आहेत. त्याच्यामुळे पुढची जी आहेत नावं ती सगळी लॉटरी आहे. आणि जेवढी उत्कंठा आणि प्रश्नचिन्ह सर्व क्रिकेट फॅन्सना विराट कोहलीच्या बाबतीत आहे, तेवढीच उत्कंठा माझ्या मते विकेट किपरच्या स्लॉट बद्दल जास्त आहे. येस, म्हणजे बघितलं तर या आयपीएलच्या आधी आपण बघतोय सुरू व्हायच्या की रिषभ पंत परत येणार आहे. बीसीसीआयने त्याला काय कीपर बॅटर म्हणून फिट डिक्लेअर केलेलं आहे. रिषभ पंत आहे. ध्रुव जुरेल आपल्याला टेस्ट मध्ये यायच्या आधी माहिती होतं, अरे हा तर राजस्थानकडून खेळतो. ध्रुव जुरेल आहे. जितेश शर्मा आहे जो T20 मध्ये त्यांनी गेल्या काही सामन्यात आपलं कीपिंग केली आहे. ईशान किशन आहे, ज्याचं तर माहिती नाही तो परत अवेलेबल आहे का सिलेक्शनसाठी, तो नाही. आणि सगळ्यात आवडता नाव निवड समितीचं जे असतं ते के राहुल. म्हणजे 5 ऑप्शन्स इथे हाताच्या बोटावर मोजण्यासाठी, म्हणजे काय हाताच्या बोटावरती उपलब्ध आहेत. आणि एवढं करूनही तुम्हाला नक्की खात्री नाहीये की कुठला कीपर तुम्ही घेऊन जाल वर्ल्ड कपला. किंवा असंही करू शकतो जे 2019च्या वर्ल्ड कप मध्ये केलं होतं ना, की एका मॅच मध्ये 3 कीपर्स प्लेइंग 11 मध्ये होतं. किंवा महाराष्ट्राच्या संघाने रणजी मध्ये जे केलं की 4 कीपर्स प्लेइंग 11 मध्ये खेळले, तसंही आपली टीम अगदीच करू शकते. काय वाटतं तुला आदित्य? तू पहिली गोष्ट तर संजू सॅमसनचं नाव विसरलास. ते तो निवड समिती बरेचदा विसरते ना. नाही नाही, मला खात्री आहे की तो कंटेन्शन मध्ये असेल. म्हणजे आणि कारण दोन विकेट किपर तर डेफिनेटली 15 मध्ये असतील. त्याच्यामुळे एक बॅकअप लागणार. त्याच्यामुळे 100% 2 विकेट किपर असतील. रिषभ पंतचं तर आत्ता बोलण्यात खरोखर काही अर्थ नाही. म्हणजे आपल्याला
IPLच्या खरोखर 8 मॅचेस बघायला पाहिजेत. त्याच्यापैकी 5 किंवा 6 तो खेळतोय का? त्याचा फिटनेस काय आहे? तो कुठलंही कॉम्पिटिटिव्ह क्रिकेट खेळलेला नाहीये परत आल्यापासून. त्याच्यामुळे IPL वरती थेट त्याला वर्ल्ड कपला घेऊन जातील की नाही मला अ, शंका आहे. ईशान किशन आत्ता हे कॉन्ट्रॅक्टचे त्याचे इश्यूज झाल्यानंतर आणि परत आपण हे क्लिअर होत की मिडल ऑर्डरमध्येच आपल्याला विकेट किपर खेळवायचा आहे. तर अशा वेळी ईशान किशन ची सुद्धा मला शक्यता कमी वाटते. पण हे काहीतरी नवीन पिल्लू ऐकलंय की के एल राहुल IPL मध्ये मिडल ऑर्डर मध्ये खेळणार आहे त्याच्या फ्रँचायझीसाठी. तर अमोल दराडकर ती पण अर्थात म्हणजे तो विचार त्याचा वर्ल्ड कपला धरूनच असणार आहे. तर हे खरं आहे? येस, आत्ता तरी त्याच पद्धतीने तयारी चालली आहे के.एल. राहुल आणि लखनौ सुपर जायंटच्या दोघांचीही. असं आत्ता तरी आहे आणि ते समजू शकतो आपण, ते संयुक्तिकही आहे. जर तो स्लॉट ओपन आहे आणि त्या स्लॉटसाठी त्याला स्वतःचा क्लेम दाखवायचा आहे, तर IPL मध्ये ते करणं आणि कर्णधार म्हणून संघाने त्याला सपोर्ट करणं, या सगळ्या गोष्टी आपण समजूच शकतो. राहिला मुद्दा ईशान किशनचा. ईशान किशनला सिलेक्शनसाठी कन्सिडर केलं जाईल. हे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, ज्यांचा खरं तर सिलेक्शनशी डायरेक्टली काही संबंध नसतो ऑफिशियली ऑन पेपर, यांनी आधीच क्लिअर केलेलं आहे. पण ते सेम मुद्दा ईशान किशन, श्रेयस अय्यर दोघांसाठी आहे. तुम्ही जर तुमचं गाणं वाजवलं तर तुम्हाला टीममध्ये घेतील. टीम काढताना कोणाकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, कोणाला कॉन्ट्रॅक्ट नाही, हा मुद्दा नाहीये. त्याच्यामुळे तो अवेलेबल असेल. हे 6 जण जे आहेत, त्यातला जसं आदित्य तू म्हणलास की ऋषभ पंत, फक्त ऋषभ पंतच्या बाबतीत एक तुम्हाला आतल्या कुटातली बातमी सांगतो की संघ व्यवस्थापनाकडून एक फिलर कदाचित गेलेला आहे निवड समितीकडे की जर तो फक्त फलंदाज म्हणूनही जर त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलं तर आम्हाला तो नुसता फलंदाज म्हणून सुद्धा हवा आहे. हे क्लिअर केलं गेलेलं आहे. मग विचार करा, जर ते झालं आणि जर ऋषभ पंत फक्त फलंदाज म्हणून आला तर 2 विकेट किपर प्लस 1 फलंदाज, मग आपल्या सर्वांच्या लाडक्या विराट कोहलीसाठी जागा. म्हणजे जर 11 मध्ये नक्की नसेल तर विराट कोहली 15 असेल का, हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. का विराट कोहली आणि रोहित शर्मा हे ओपन करणार आणि शुभमन किंवा यशस्वी दोघांपैकी एकच जण 15 असणार. येस, म्हणजे आता म्हणजे आपण सॉरी बोल बोल. हा, म्हणजे आपण परत आदित्य, मी आपला वर्ल्ड कप संपल्यानंतर जो आपण एपिसोड केला होता त्याच्यात जे म्हटलं होतं की रोहित आणि विराटने T20 खेळावं का, म्हणजे त्याच्यात जो मुद्दा आता अमोलनी मांडला तोच मुद्दा मी तेव्हाही मांडला होता की या ठिकाणी जर का विराट आणि रोहित हे दोघंही जर हवं असतील तर तुम्हाला ऑप्शन हा एक विराट रोहितनी ओपन करायचं. तुम्हाला 3 नंबरला कदाचित एक कोणतीतरी बॅट्समन लागेल, मग सूर्या 4 नंबर, हार्दिक 5 नंबर, 6 नंबर तुमचा कीपरचा स्लॉट, आणि मग तुमची पेस बॉलिंग अटॅक आणि एक स्पिनर. म्हणजे जवळपास जी टीम वर्ल्ड कप 2023 खेळली तसंच चित्र कुठेतरी दिसू शकतं असं मला पुन्हा पुन्हा राहून राहून जे वाटतंय ना, की ती टीम 23 ची टीम आणि 24 ची टीम ह्याच्यात कदाचित फारसा फरक नसेलही. म्हणजे जे आपल्याला रॅडिकल बदल अपेक्षित होता 2023 नंतर तो कदाचित होणारही नाही. तुला काय वाटतंय की टीम मध्ये कितपत बदल होईल 15 मध्ये? नाही, मला वाटतं की आपण म्हणजे ओव्हरऑल स्लॉट वाईज बोललं पाहिजे. म्हणजे आता आपण एक कीपरच्या स्लॉट बद्दल बोललो की करेक्ट. कीपरच्या स्लॉट मध्ये 6 पैकी, आणि मला म्हणजे कीपरच्या बाबतीमध्ये जस्ट कन्क्लूड करताना म्हणजे आता काय, लोकांनीही त्यांची मतं आपल्याला कळवावीत. माझ्या दृष्टीने जितेश शर्मा फिक्स असेल. ऍडिशनल विकेट किपर IPLच्या परफॉर्मन्सवरती ठरून जाईल. तो के.एल. राहुल असेल असं मला वाटत नाही, कारण T20च्या मोल्ड मधला तो नाहीये. पण अर्थात हे तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला काय वाटतं. जर का आपण ओपनिंग स्लॉटचा विचार केला तर रोहित शर्मा हा कन्फर्म आहे, काही त्याच्यात शंका नाहीये. त्याचा पार्टनर म्हणून यशस्वी जयस्वालनी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या नुकत्याच झालेल्या T20 मॅचेस मध्ये जी कामगिरी केली आहे त्याचा विचार केला तर मला वाटत नाही त्यांनी पुढच्या 7 मॅच मध्ये, निदान 2 मॅच मध्ये जरी चांगला खेळ केला तरी त्याला आत्ता हात लावता येणं शक्य आहे. अशा वेळी आपण जे म्हणतोय की कदाचित विराट कोहलीला आणि रोहित शर्मा
ओपनिंग करू शकतात जर का त्या दोघांनाही अकोमोडेट करायचं असेल तर माझ्या दृष्टीनं यशस्वी जयस्वाल आत येतोय. ऍडिशनल ओपनर किंवा ऍडिशनल बॅटर म्हणून विराट कोहली जाईल का नाही हे जसं तू म्हणालास तसं त्याला 11 मध्ये खेळवणार नसतील तर 15 मध्ये नाही नेणार. पण आपण आता विराट कोहली बद्दल बोललोय त्याच्यामुळे मला वाटतं की यशस्वी जयस्वाल 15 मध्ये तरी नक्की जाईल. जर का तुम्हाला त्याच्याबद्दल काही शंका नसेल तर मग आपण अजून एक फिनिशर रिंकू सिंग तो 15 मध्ये असेल का नाही याच्यावरती येऊया. मला म्हणजे आता ह्याच्यात तू बोलताना जे म्हटलास की यशस्वी जयस्वाल असेल, रोहित शर्मा असेल, म्हणजे इनएडव्हर्टंटली तू शुभमन गिलचा पत्ता कट केलास का? म्हणजे आता ते कसं आहे ना की जर का तुम्हाला नंतर तुम्ही जो विकेट किपर बॅट्समन तुम्ही जो घेणार आहात ऍडिशनल तो जर का ओपनर असेल तर शुभमन गिलचा पत्ता कट होऊ शकतो. आणि परत ते पण आयपीएलच्या पहिल्या 7 मॅचेस वरती अवलंबून आहे. शुभमन गिल 15 मध्ये कन्फर्म नाही असं माझं मत आहे. बरं, त्यालाही परत परत त्याच्यावरती ऍडिशनल प्रेशर आता गुजरात टायटन्स मध्ये कॅप्टन्सीच असणार आहे, परफॉर्म करून दाखवायचं असणार आहे. आणि परत ओपनिंगच्या स्लॉटला तुम्ही कोण खेळू शकता? कारण तू जर म्हटलास परत तर वेळ आली तर तुमच्याकडे राहुल असा प्लेअर आहे की जो ओपन करू शकतो, जो त्यांनी आधी त्याच्या फ्रँचायझीसाठी केलंय, टीमसाठी केलंय. नंतर आपण 2021-22 जेव्हा का न्यूझीलंडमध्ये T20 खेळलो होतो तेव्हा जर का आठवत असेल तर रिषभ पंत हाही आपण ओपनर म्हणून प्रयोग करून बघितलेला आहे. त्यामुळे ओपनिंगला कोण खेळवायचं हे टीमला दुसरा रोहित शर्माचा पार्टनर कोण आहे हे ठरवणं सगळ्यात क्रुशल आहे. आणि त्यांनी ऑटोमॅटिकली तो जो डॉमिनो इफेक्ट आहे तो येणार आहे. म्हणजे त्याच्यावरती तुमचं ठरेल 3 नंबर कोण येणार. तर तुझ्या दृष्टीने 3 नंबरला कोणी बॅटिंग करावी? म्हणजे जर आपण सिक्वेन्सनी जातोच आहोत तर 3 नंबरला मग तुम्हाला कोण खेळावा? अमोल? सी 2022च्या T20 वर्ल्ड कप पासून आतापर्यंत म्हणजे जोपर्यंत रोहित आणि विराटची पुन्हा वापसी झाली संघात तोपर्यंत कटाक्षाने पहिल्या 6 मध्ये 3 लेफ्ट हँडर्स ट्रायआउट केले जात होते. ओके, ते जर मेंटेन करायचं असेल तर 3 नंबरवर विराट कोहली 3 नंबरलाही बसत नाही आणि ओपन करायच्या स्लॉटमध्ये पण बसत नाही. किंवा मग एकच ऑप्शन उरतो की विराट कोहलीने ओपन करायचा, यशस्वीनी 3 नंबरला बॅटिंग करायची, 4 नंबरला सूर्या, 5 नंबरला हार्दिक, 6 नंबरला विकेट किपर. मग तुमचा लेफ्ट हँडर उरतच नाही. जर तो लेफ्ट हँडर दुसरा 6 नंबरचा विकेट किपर किंवा नॉन विकेट किपर ऋषभ पंत असेल तर तुमच्याकडे लेफ्ट हँडरच उरत नाही. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतंय की आत्ता ही जी चर्चा तुम्ही वर्ल्ड कपच्या स्क्वॉड सिलेक्शन कडे झुकवताय तर थांबा. त्याच्याकरता हे पुढचे 5 आठवडे अत्यंत महत्वाचे आहेत. आयपीएलचे पहिले 5 आठवडे, विशेषतः पहिले 4 आठवडे, 7 मॅचेस, 8वी 9वी नाही बरोबर. कदाचित बोनस. फक्त याच्यात मी एकच ऍड करतो, म्हणजे आपण तसंच येऊया. आपल्याला कोणाकडे लक्ष ठेवायचंय? एका प्लेअरला विसरू नका जो T20 मध्ये सातत्याने 3 नंबरला खेळतोय, तिलक वर्मा, ज्याला आपण बऱ्यापैकी T20 मध्ये बॅक केलेला आहे. त्याच्यामुळे 15च्या कंटेन्शन मध्ये तो पण आहे पुढच्या 7 मॅचच्या परफॉर्मन्सच्या आधारावरती. त्याच्यामुळे तू जे म्हणालास की 3 नंबरला कटाक्षाने आपण लेफ्ट हँडर खेळवतोय, तो लेफ्ट हँडर तिलक वर्मा आहे आतापर्यंत. त्याच्यामुळे तिलक वर्माला आपल्याला बिलकुल विसरून चालणार नाहीये या शर्यतीमध्ये. आणि त्याच्यामुळे म्हणूनच माझं म्हणणं आहे पुन्हा एकदा, ऍट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन, म्हणजे साध्या मराठीत तुम्ही लोक म्हणता स्पोर्ट्स कट्टावर त्या पद्धतीने, की म्हणूनच इट इज स्टील वाईड ओपन. म्हणजे ओपनरसाठी ऋतुराज गायकवाड आणि आयपीएल हे समीकरण आपल्याला माहिती आहे. जर ऋतुराज गायकवाडला टिपिकल ऋतुराज गायकवाड सारखी आयपीएल झाली तर त्याला डावलता येणं शक्य आहे का? तर त्यावेळेस समोर जे बाकीचे कंटेंडर्स आहेत त्यांची कामगिरी काय याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. त्याच पद्धतीने जसं आता आदित्यने तिलक वर्माची आठवण करून दिली, शिवम दुबे त्याच कॅटेगरीतला आहे. रिंकू सिंग या सगळ्यांमध्ये एक लेवल वर गेला, कारण का त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वारंवार करून दाखवलंय की तो फक्त खाली नाही या गोष्टी करू शकत. ओके, पण तरी फॉर्म जाऊ शकतो. राईट. मी अत्यंत घडडीत कधीही विचार करणार नाही की इंजुरी कोणाला होऊ शकते, पण फॉर्म जाऊ शकतो. आणि फॉर्म गेल्यानंतर काय होतं
हे आता संपलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्य राहणेबद्दल जर आपण बघितलंय, प्रत्येक जण अजिंक्य राहणे नसतो की ज्याला कॅप्टन्सी पण मिळते, आणि त्याहून महत्वाचं जो कॅप्टन असेल त्याचा जर फॉर्म गेला तर कॅप्टन्सी आणि स्वतःची बॅटिंग या गोष्टी सेग्रेगेट करणं, या दोन गोष्टी वेगळ्या ठेवणं हे नाही जमत प्रत्येकाला. त्याच्यामुळे IPLच्या दृष्टीने हे पहिले 7 मॅचेस ज्या आहेत ना प्रत्येक संघाच्या, त्या वर्ल्ड कप साठी मेक ऑर ब्रेक. ऍब्सोल्युटली. आणि आता आपल्या संघाचा मेकअप जर बघितला तर टेक्निकली मुंबई इंडियन्सला चांगली IPL खेळणं त्यामुळे क्रमप्राप्तच आहे. पण आता आपण दुसऱ्या पार्टकडे येऊया. एक म्हणजे कळीचा मुद्दा, हार्दिक पांड्याचा बॅकअप आणि आपण गोलंदाज कोणाला घेऊन जाणार आहोत. आधी आपण हार्दिक पांड्याचा ऑलराऊंडर बॅकअप टू शिवम दुबे उल्लेख केलाच ओझरता. त्याच्याशिवाय आपल्याला IPL मध्ये कोणावरती लक्ष ठेवायला पाहिजे? दीपक चहार, शिवम दुबे, म्हणजे शार्दूल ठाकूर T20च्या रेसमध्ये नाहीये, पण शार्दूल ठाकूर का अजून कोणी नावं आहेत? आणि आपण या सगळ्यामध्ये एक, मला असं वाटतंय की या ओव्हरऑल 15च्या कंटेन्शनसाठी म्हणजे तो ना असा एक मॅजिक बॉक्स आहे, कोणालाच माहिती नाहीये की अमेरिका आणि वेस्ट इंडिज मधल्या विकेट्स कशा असणार आहेत. त्याच्यामुळे म्हणजे मला असं वाटत नाही की सिलेक्शन कमिटीलाही त्याच्याबद्दल क्लॅरिटी असेल. म्हणजे आपल्याला हे माहिती असतं की बाबा ऑस्ट्रेलियात वर्ल्ड कप आहे, तर 3 फास्ट बॉलर्स, फ्रंटलाईन फास्ट बॉलर 100% खेळणार आहेत सगळ्या मॅचेस. किंवा इंग्लंडमध्ये मॅच आहे, 3 पैकी 2 आपल्याला स्विंग बॉलर्सच हवेत. तशी इकडे काहीच आपल्याला खात्री नसणार आहे, कारण अमेरिकेत तर वर्ल्ड कपच पहिल्यांदा होतोय. वेस्ट इंडिज मधल्याही विकेट्स आता ICCच्या देखरेखीखाली आल्यावर कशा होणार आहेत कोणाला माहिती नसणार आहे. त्याच्यामुळे ऑलराऊंडर आणि बॉलिंग याच्यामध्ये मला असं वाटतंय की बराच खल होईल. तर हार्दिक पांड्याला बॅकअप कोण वाटतो? आता माझ्या मते शिवम दुबेच्या पलीकडे ऑप्शन नाहीये, आणि जर वेळ आली तर शार्दूल ठाकूर. पण शार्दूल ठाकूर हा तुम्हाला 5 किंवा 6 नंबरसाठी नाहीये, तो 7 नंबरसाठी ऑप्शन येऊ शकतो. आणि परत मी तेच सांगतो, परत तिथेच येतोय मी की शार्दूल ठाकूर T20 या रेसमध्ये नाहीये, कारण मागच्या वर्षी त्याला हवं तसं वापरता आलं नाही KKRला. या वर्षी तो कुठल्या संघात आहे? त्याच्या आवडत्या चेन्नई. येस, तिथे त्याला कसं वापरलं जातंय आणि तिथे जर त्यांनी परत कमाल केली तर शार्दूल ठाकूर लगेच कंटेन्शन मध्ये. बरोबर, म्हणजे आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आहे. आता आपण येऊया, म्हणजे आपण पूर्वी याच्यावरती एपिसोड केला होता की म्हणजे फार पूर्वी, की फास्ट लेग स्पिनर T20 मध्ये का चालतात किंवा फास्ट रिस्ट स्पिनर का चालतात. तर आपल्याकडे रवी बिश्नोई, कुलदीप यादव हे दोघंही जातील, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा. सर रवींद्र जडेजा, हे 4 ऑप्शन्स आहेत. याच्यापैकी कोण जातील? म्हणजे मला असं वाटतं की या 4 पैकी 3 जातील, पण तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं परत एकदा आपण जे म्हणतोय ते येऊन त्याच मुद्द्यावर येणार आहोत की पहिल्या 7 मॅचेसवरती येईल. म्हणजे अमोलच आपल्या एका एपिसोडमध्ये आपण म्हटल्याच आठवतंय मला की अक्षर पटेल आत्ता T20 मध्ये रवींद्र जडेजाच्या पुढे आहे. पण परत एकदा रवींद्र जडेजा चेन्नईसाठी खेळताना काय करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. दिल्लीची टीम काय मागच्या वर्षी झोपडी झाली तेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे परत एकदा IPL वरती ठरेल की तुमचा लेफ्ट आर्म स्पिनर कोण असणार आहे, जो मधल्या ओव्हर्समध्ये तुम्हाला गेम कंट्रोल करण्यासाठी लागणार आहे. दुसरा मुद्दा, परत कुलच्या कधी लोकांना त्याच्यावरती हे येऊ शकतं की अरे नाही, हे दोघं आपल्याला पाहिजेत. आत्ताचा फॉर्म बघता कुलदीप यादव ज्या प्रकारे बॉलिंग करतोय टेस्टमध्ये, तो फॉर्म जर का त्यांनी T20 मध्येही दाखवला, जो तो गेले काही महिने दाखवतोय, तर त्याची जागा नक्की आहे माझ्या दृष्टीने. आणि एक लेग स्पिनर आत्ता जरी रवी बिश्नोई पुढे असला कुलदीप यादव नाही, युजवेंद्र चाहलच्या, तरी राजस्थान कशी सुरुवात करते त्याच्यावरती परत ठरेल की तुम्हाला युजवेंद्र चहल हवाय का रवी बिश्नोई हवाय. तर परत एकदा डाऊन टू दोज 7 गेम. 4 पैकी 3 जातील नक्की आहे. आणि आता तरी असं आहे की हे 2 रिस्ट स्पिनर्स कन्फर्म्ड आहेत. आणि फिंगर स्पिनरच्या बाबतीतचा जो स्लॉट आहे
तो हे दोघं जण फ्रंट रनर, त्यांच्या पलीकडे IPL मध्ये जर काही असेल तर ते उलट व्हायला पाहिजे की या दोघांची खूप वाईट पहिला हाफ गेला आणि दुसऱ्या कोणाला तरी एक्सेप्शनल गेला, जी शक्यता आता कमी वाटते. त्यामुळे त्या बाबतीत विशेष नाहीये चर्चा. आणि आता शेवटचा सेट टीम सिलेक्शन मधला तो म्हणजे फास्ट बॉलर्सचा. त्याच्यापैकी जसप्रीत बुमराहबद्दल काही बोलण्यात विषय नाही. माझ्या दृष्टीने अर्शदीप सिंगला आपण T20 मध्ये एवढं बॅक केलेलं आहे, तर अर्शदीप सिंग नक्की आहे. पण म्हणजे मला खरी स्पर्धा आणि खरी ओपन रेस बॅटिंग बरोबर या तेज गोलंदाजांमध्ये वाटते. कारण आपण 4 ऑप्शन समजा घेऊन जाणार असं म्हटलं, कारण तर म्हणजे काय मुकेश कुमार काय, मोहम्मद सिराज काय, आवेश खान काय, मोहसिन खान आला आणि त्यांनी चांगले पहिल्या 7 मॅचेस मध्ये केले, तर तोही, कारण लेफ्ट आर्म पेस बॉलर्स मध्ये ऑप्शन्स नाही आहेत फारसे. तर म्हणजे फास्ट बॉलर्ससाठी म्हणजे कंटेन्शन मध्ये कोण कोण आहे, काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं जी फास्ट बॉलर्स कॉन्ट्रॅक्ट मधली लिस्ट मधली नाव आहेत ना, ती सगळी नावं कंटेक्शन मध्ये आहेत. उमरान मलिक विसरता कामा नये, कारण त्या T20s मध्ये विशेषतः तो जो अमेरिका आणि वेस्ट इंडिज वाला फॅक्टर आहे ना, की लो अँड स्लो पिचेस, तिथे बॉल स्किड करणारा बॉलर पाहिजे, की जो बॉल हवेत तेज जातो त्याचा. ओके, मग त्या दृष्टीने एकीकडे बुमरा एक्स फॅक्टर, दुसरीकडे अर्शदीपची हातोटी कन्सिस्टंटली ऑर्कस टाकण्यात, आणि मग तिसरा बॉलर तुम्हाला जर एक्स फॅक्टर हवा असेल तर हे सगळे फास्ट बॉलरसाठी, जसं आपण आधी उल्लेख केला की दीपक चहर, शार्दुल ठाकूरही याच रेसमध्ये येऊ शकतात कंटेन्शन. त्याच्यामुळे फास्ट बॉलर्ससाठी जसं ते पहिल्या 6 मधले जे 3 स्लॉट्स ओपन आहेत, तसंच हे फास्ट बॉलर्स मधले बुमरा सोडून अर्शदीप, सिराज आणि मग नंतर पुढचे डझनभर बॉलर्स, हे सगळेजण 2 पोझिशनसाठी कम्पीट करणार आहेत. आणि म्हणून परत IPLचं महत्व त्याच्यासाठीच. मला वाटतं की सिराज, म्हणजे अर्थात ते परत सगळं पहिल्या 7 मॅचेस वरती आहे, पण सिराज T20 वर्ल्ड कपला जाणार नाही असं मला वाटतंय. मी चुकीचं असू शकीन, पण म्हणजे तो जेवढा चांगला टेस्ट मॅचेसचा बॉलर आहे, तेवढा चांगला तो T20चा बॉलर नाहीये असं सिलेक्टर्सना वाटत असावं, असं एकूण चित्र दिसतंय. पण आपल्याला ते लवकरच कळेल. पण दुसरा महत्वाचा मुद्दा आपण या एपिसोडमध्ये चर्चेला घेतला पाहिजे, तो म्हणजे या IPL नंतर पुन्हा एकदा सगळे संघ विखुरणार आहेत. तर याचं कारण असं आहे की पुढच्या वर्षी परत एकदा मेगा 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 ऑप्शन होणार आहे. तर त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? ओके, माझं त्या बाबतीत एक परत आतल्या कुटातली बातमी अशी आहे की सगळे विखुरणार का, हा पहिला प्रश्न आहे. कारण काय, आता संघ थोडेसे जास्त डिमांडिंग झालेत, ऍटलिस्ट आमच्याशी बोलताना तरी. ते जेव्हा जिथे गरज आहे तिथे तोंड उघडतील का, हा प्रश्न वेगळाच आहे. पण त्यामुळे संघांचं असं म्हणणं आहे की आता विशेषतः 10 पैकीचे 8 पहिले संघ आहेत की त्यांनी 16-17 वर्ष इन्व्हेस्ट केल्यानंतर ब्रँड लॉयल्टीचा त्यांना फायदा कुठल्या लेवलला तरी सुरू व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे संघांचं म्हणणं आहे की कोर मेंटेन करू दे. 4 किंवा 5 मध्ये कोर मेंटेन होत नाहीत. संघांची मागणी आहे 8 खेळाडू रिटेन करायची. ओके, BCCI 4 किंवा 5 चे 6 वर जातील का, हा बघण्यासारखा मुद्दा असेल. पण त्याच याच्यात 4 असो, 5 असो किंवा 8 असो, एकूण 25 मधले 1/3 किंवा 1/4 किंवा 1/5 एवढेच खेळाडू रिटेन होणार आहेत. त्याच्यामुळे खेळाडूला स्वतःला कम्फर्ट झोन मध्ये जर असेल खेळाडू, किंवा त्याला त्याची किंमत तेवढीच महत्वाची असेल, तर या दृष्टीने तू म्हणलास असं आदित्य, की एकंदर या वर्षीच्या IPL मध्ये जर वर्ल्ड कप नंतर दुसरा मुद्दा सर्वात महत्वाचा असेल खेळाडूंसाठी, संघांसाठी, अर्थात 2024च्या IPL साठी प्रमुख दावेदार कोण, ह्याचा जास्त अभ्यास तुम्ही केलाय, ते तुम्ही सांगाच आम्हाला. पण या वर्षीच्या दावेदारांच्या पलीकडे जे 2 महत्वाचे मुद्दे, त्यातला हा दुसरा महत्वाचा मुद्दा. नाही, मला वेगळं काही ऍड करायचं नाहीये. पण आता ह्याच्यात अ, परत टीमचं जे आता उदाहरणार्थ चेन्नईचा सारखा संघ आपण घेतला, तर ते मला असं वाटतं की ते वन ऑफ द मोस्ट
ह्याचं ते अत्यंत काय समर्थन करतील की नाही आम्हाला 8 खेळाडू रिटेन करू द्या, कारण त्यांची ती स्ट्रॅटेजी राहिली की गेले अनेक वर्ष त्यांचे जे ठरलेले प्लेयर्स आहेत ते त्यांना ऑप्शनमध्येही परत घ्यायचा प्रयत्न करतात. साधं उदाहरण जे आहे की शार्दूल ठाकूरला त्यांनी ज्या प्रकारे परत आणलं, तर त्याच्यानं त्यांनी दाखवून दिलं की बाबा जे प्लेयर्स त्यांच्याकडे आधी होते ते प्लेयर्स त्यांना रिटेन करायला आवडतात. म्हणजे आता पुढच्या वर्षी कदाचित, आता यू नेव्हर नो, आपण गेले 4 वर्ष हे म्हणतोय की कदाचित हा धोनीचा शेवटचा सीझन असेल, शेवटचा सीझन असेल, शेवटचा सीझन असेल. पण जर का हा खरंच त्याचा शेवटचा सीझन असला आणि जर का 4च खेळाडू रिटेन करायचे असले तर त्यांच्याकडे अजून एक स्लॉट ओपन होणार आहे. कारण मागच्या मेगा ऑप्शनला त्यांनी 4 प्लेयर्स कोण रिटेन केले होते? MS धोनी, रवींद्र जडेजा, MS धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड. स्वतः एक स्लॉट ओपन होणार आहे. सो प्रत्येक टीमला हाच विचार करायचा की बाबा मला कुठल्या क्रमाने खेळाडू रिटेन करायचे जेणेकरून त्यांची प्राइस ठरणार आहे. म्हणजे हाही एक मुद्दा त्यांना लक्षात घ्यायचा आहे की मला एखादा प्लेअर प्रेफरन्शियल वाईज मी त्याला दुसऱ्या क्रमांकाला रिटेन करतो आहे, तर त्याला मला जे काही 10-12 कोटी द्यावे लागतात ते आहेत. पण तोच प्लेअर जर का मी रिलीज केला तर तो मला स्वस्तात मिळणार आहे का मला तोच प्लेअर 4थ्या क्रमांकाला रिटेन करून तो प्लेअर मोठ्या किमतीला नंतर जाऊ शकतो पण मला स्वस्तात मिळणार आहे का? हे सगळं जे आकडेमोड आहे ही सगळ्या टीम्सना करावी लागणार आहे इन टर्म्स ऑफ कुठले प्लेयर्स त्यांना रिटेन करायचे. काहीच ऍड करायचं नाही असं म्हणून मॉन्टीनी 3 मिनिटं आपल्याला माहिती दिलेली आहे उपयुक्त, आणि पुणेकर असल्याचं सिद्ध केलेलं आहे. त्याच्याबद्दल जाहीर आभार. तर वाटलंच. हा, तर पण जर का एखाद्या फ्रँचायझीला टीमला आपल्या प्लेअरला रिटेन करायचं असेल तर ते करू शकतात कुठल्याही किमतीला. तो भाग वेगळा. पण येस, तुझाही मुद्दा बरोबर आहे. तर मला असं वाटतंय की आज आपण ठरवलं होतं त्याच्यावरती चर्चा केलेली आहे आपण. म्हणजे आपला आजचा हेतू हा टीम सिलेक्शन काय असेल याच्याकडे नव्हता, कारण ते कोणालाच माहित नाही. कारण आपल्या चर्चेप्रमाणे 9 स्लॉट्स, कमीत कमी 9 स्लॉट्स आणि जास्तीत जास्त 11 स्लॉट्स याच्यावरती टीम चे जे सिलेक्टर आहेत ते वर्ल्ड कप साठी प्लेयर शोधणार आहेत. मला वाटत नाही की गेल्या 4-5 वर्ल्ड कप मध्ये एवढं ओपन सिलेक्शन कधी होतं. त्याच्यामुळे हा एपिसोड करताना आम्हाला खरोखर मजा आली. तुम्हालाही तुमचे काही प्रिफर्ड प्लेयर्स असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की या पुढच्या 7 मॅचेस मध्ये आपल्याला या प्लेयर्स वरती लक्ष ठेवायचंय, सिलेक्टर्स यांना प्रेफरन्स देऊ शकतात. कारण एवढी नावं आहेत की आमचीही कदाचित 1-2 नावं मिस आउट झालेली असू शकतात. तर ती नावं तुम्हीही आम्हाला सांगा. तुम्हाला कमेंट कुठे करायच्या, आम्हाला सूचना कुठे द्यायच्या, इन्स्टा, ट्विटर, फेसबुक, सगळीकडे, युट्यूब तुम्हाला माहिती आहे. हा अमोल, काही ऍड करायचं आहे? हा, तू तुमच्या शंका आणि कमेंट्स सांगितलंस तर मला तेच विचारायचं आहे की तुमचा प्लॅन काय आहे स्पोर्ट्स कट्टाचा IPLचा? येस, हा मागच्या वेळेसही प्रश्न आला होता. तर जर सहज शक्य झालं तर तुम्ही हा ज्यावेळी एपिसोड बघाल तोपर्यंत आम्ही IPLच्या आदल्या दिवशी आपण जर का कट्ट्यावर गप्पा मारूयात का हा प्रयत्न नक्कीच करूयात, जेणेकरून IPLचा आणखीन एक प्रिव्ह्यू सॉर्ट ऑफ एपिसोड आपल्याला करता येईल. तुमचं IPL बद्दलचं काय मत आहे तेही आपल्याला जाणून घेता येईल. तर येस, अमोल, तुझ्या शंकेचं निरसन झालं असेल अशी अपेक्षा आहे. आणि आजचा हा एपिसोड कसा वाटला, काय वाटला हे आम्हाला जरूर तुम्ही कळवा. आदित्यनी कुठे कळवायचंय तुम्हाला सांगितलेलंच आहे. लवकरच IPLच्या संदर्भातही गप्पा मारूयात. तुमचं काय मत आहे तेही सांगा. आत्ता मात्र आम्ही थांबतो. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.